नमस्कार. कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण टोमॅटो आणि कोथिंबीरीचा असा एक भन्नाट पदार्थ पाहूयात, ज्याने तोंडाची चव नक्कीच वाढेल. तर यासाठी एका पॅनमध्ये आधी पाव कप शेंगदाणे काढायचे आहेत, 1 टेबलस्पून पांढरे तीळ आणि अर्धा टीस्पून जिरे काढायचे आहेत. मंद ते मध्यम आचेवर छान परतत राहायचं. खमंग भाजले गेले पाहिजेत. आता साधारण 3 ते 4 मिनिटांनी हे तिन्ही छान खमंग भाजलेत बघा. मिक्सरच्या भांड्यात त्याला काढून घ्यायचं आहे. आता यानंतर थोडंसं तेल गरम करून यात मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं देखील घातलं. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडं परतून घ्यायचं. आता इथे 4 टोमॅटो घेतलेत, मध्यम आकाराचे आहेत. पातळ स्लायसेस करून या फोडणीतच घालूयात. या रेसिपीसाठी कोथिंबीर भरपूर सारी लागते, त्यामुळे भरपूर सारी कोथिंबीर घालायची. मीठ चवीपुरतं घालायचं. छान परतून याला झाकण 1-2 मिनिटांसाठी ठेवून देऊयात. या ठिकाणी टोमॅटो थोडेसे मऊ झालेले दिसतील. आता गॅस बंद करायचा आणि हे टोमॅटो थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत. आता हे थंड झालेले टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि याला अगदी छान फिरून घ्यायचं आहे. आता पुन्हा 2 टेबलस्पून तेल गरम करून यात आता 1 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ काढायची. डाळ थोडीशी लालसर झाली की अर्धा टीस्पून मोहरी घालायची, अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहेत, 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि कढीपत्त्याची पानं घालायची. आता वाटलेली टोमॅटोची हिरवीगार चटणी या फोडणीतच ओतून घेऊयात. गॅस बंद करून चटणी अगदी छान फिरून घ्यायची. तर साधारणपणे आपण याला अर्धा मिनिट तरी छान फिरून घेतलं. आता ही टोमॅटोची हिरवीगार चटणी तयार आहे. लगेचच वाढायला तुम्ही घेऊ शकता. चपाती भाकरीवर याला वाढायला घेऊ शकता. ॲज अ साईड डिश म्हणून खा किंवा भाजीसारखं याला खाऊ शकता. चवीला तर खूपच भन्नाट लागते. तेव्हा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सवर नक्की कळवा. घरी ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. माझ्या इन्स्टा अकाउंटला फॉलो करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.